तुझ्या भरोशावर पाठवलं होतं मी. असे गुण उधळायला नव्हतं पाठवलं तिला. अगं मावशी, मला खरंच काहीच माहिती नाही या प्रकरणाबद्दल. मला जेव्हा समजलं तिची तब्येत ठीक नाही तेव्हा मी तिला दवाखान्यात पण घेऊन गेले ग. मला वाटलं साधा थंडी ताप असेल, पण आज सकाळी तिने फोन केला आणि सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे. मी तरी काय करणार? अगं म्हणून पोर पाडायच्या गोळ्या देशील तिला? जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तिचं तर. नशीब मी आले, मला कळलं. कळतंय तुला? त्या प्रसंगी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आणि तुला काय का माझी चूक दिसते? तू तुझ्या मुलीला जा विचार ना. तुलाच बोलणार. तुझ्या भरोशावर पाठवलं होतं मी माझ्या लेखीला. प्लीज तुम्ही दोघी भांडू नका. तिला याबद्दल काहीच माहिती नाहीये. मी चुकीचं वागली. मी वाहत गेली ग या सर्वात. नवीन शहर, नवीन मित्र, पण त्याचं खरंच खूप प्रेम होतं माझ्यावर. मला कधीच असं वाटतं नाही की पुढे जाऊन तो मला असा फसवेल. हिरेच मिस झाले हे मला समजलं. आणि आमच्या दोघात काय घडलं, कसं घडलं हेही मला नीट आठवत पण नाहीये. गेले 2 दिवस मी त्याला सतत कॉल करते, पण तो माझा एकही कॉल उचलत नाहीये. आई, त्याने फसवलंय मला. त्याने फसवलंय. वा वा, गोष्टी प्रेग्नन्सी पर्यंत पोहोचल्या आणि तुला कळलंच नाही की तुमच्या दोघांमध्ये काय झालं. कुकुलं बाळ आहेस का तू? साध्या गोष्टी समजत नाही तुला? मला शहाणपणा शिकवतेस. हे बघ प्रीती, टाळी एका हाताने वाजत नसते. माती खाल्ली आहेस ना? हं, कबूल कर. आणि आता एक गोष्ट करा माझ्यासाठी. बाहेर बोंबलत फिरू नका. गप्प बसा. ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. अगदी तुझ्या बाबांना सुद्धा सांगायची नाही. बॅग भर आणि चल माझ्यासोबत. अगं आई, पण माझं कॉलेज गेलं खड्ड्यात. काय दिवे लावले माहिती आहेत मला कॉलेजमध्ये. अगं मावशी, तिचं लास्ट सेमिस्टर आहे ग. आता थोड्यासाठी कशाला मोडा घालतेस? तू बोलूच नकोस. आई प्लीज, माझी चूक होती ना ग. प्लीज मला माफ कर. माझं कॉलेज बंद नको करूस. माझं आयुष्य बरबाद होईल. अगं बाई, कॉलेज खूप महत्त्वाचं वाटतं का ग तुला? किती काळजी तुला कॉलेजची, परीक्षेची. ठीक आहे, दे तू परीक्षा दे, पण माझी पण एक अट आहे. परीक्षा द्यायची आणि त्याच्यानंतर मी सांगेल त्या मुलाशी लग्न करायचं. आणि ही अट जर तुला मान्य नसेल ना, तर आत्ताच्या आत्ता बॅग भरायची आणि चालू पडायचं माझ्यासोबत गावाला.